हा, जय गुरु. ऐकू येत आहे का? हो, ऐकू येत आहे. जय गुरु. जय गुरु. हा, ऐकू येत आहे. चालेल. हा, तर बऱ्याच आता मला वाटतं 7वा पाठ पूर्ण झालाय. पण काही काही शंका आहेत. तर मग आम्ही असं म्हटलं की आपण आज त्या शंकांचा जरा चर्चा करूया. बरोबर. हा, तर तर मिळते हो, स्क्रीन. हो, स्क्रीन सगळ्यांना दिसतोय. आता मला तरी दिसतोय. सगळ्यांना दिसतोय ना? तर पहिली शंका उन्नतीने म्हणजे ते दाखवली येते अशी की ते विद्यार्थी प्रतिदिन तेथे खेळतात. हा, तर प्रश्न होता की विद्यार्थी म्हणजे एकच विद्यार्थी नाहीये, अनेक आहेत. हा, तर छात्र हा म्हणजे आपण विद्यार्थी करता छात्र हा शब्द आधी शिकलेलो आहोत. त्यामुळे छात्र हाच्या ऐवजी छात्रा हा असं वापरता येईल. तर त्यामुळे विद्यार्थीच पण कोणाला जर वापरायचा असेल तो अजून आपल्या पाठांमध्ये शब्द झालेला नाहीये. कारण विद्यार्थी हा शब्द ऍक्च्युली विद्यार्थीन असा म्हणजे नकारांत येतो. हा, पण तो वापरायचाच असेल तुम्हाला तर त्या विद्यार्थींचं प्रथमा होते विद्यार्थी दीर्घ, आणि त्याची प्रथमा बहुवचन होतं विद्यार्थिनः. हा, छात्राच्या ऐवजी विद्यार्थिनः आणि छात्र एकच्या ऐवजी विद्यार्थी असं वापरता येईल. नंगे. समजलं? हा, हाँ, की नंगे. याच्यावर काही शंका आहे का या प्रश्न? बाकी सगळ्यांनी म्यूट करा प्लीज स्वतःला, ज्यांना बोलायचं नाही त्यांनी. हा. हा, तर दुसरा प्रश्न होता की वसंत तेथे अवश्य खेळेल. वसंत तत्र नूनम क्रीडिष्यति. हम्म. तर तुम्हाला म्हणायचं होतं की अवश्यम वापरलं तर चालेल का? चालेल. पण जो आपण शिकलेलो आहोत ना शब्द नूनम, नूनम म्हणजे काय? खरोखर, निश्चितच, नक्कीच, या अर्थाने नूनम. हा, तर त्या अर्थाने नूनम हा शब्द जास्त बरोबर आहे. पण अवश्यम हा शब्द पण चुकीचा नाही. ठीक आहे. याच्यावर काय विचारायचं आहे कोणाला? पहिलं एकदा सांगा ना सर, जरा ते विद्यार्थीच. नाही, नाही, तो प्रश्न होता की अनुवाद करायचा होता आपल्याला की ते विद्यार्थी प्रतिदिन तेथे खेळतात. हा, तर ते विद्यार्थी, तर विद्यार्थी हा तुम्हाला अजून शब्द खरा झालेला नाहीये. त्यामुळे उगीच तुम्हाला सध्या हे विचारात घ्यायचं की फारशी गरज नाहीये हा प्रश्न. ओके. कारण हा तसा अभ्यासक्रमाबाहेरचा आहे. पण तुमची कुतूहल असेल तुम्हाला तर ज्यांना कुतूहल आहे या शब्दाविषयी त्यांच्याकरताही माहिती आहे. नाहीतर छात्रा हा शब्द पुरेसा. हा, तर विद्यार्थीन हा मूळ शब्द आहे, नकारांत. त्याची प्रथमा होते विद्यार्थी. हा, आणि प्रथमा बहुवचन होतं विद्यार्थिनः. तर हे जसं एकवचन वापरायचं की बहुवचन वापरायचं त्यानुसार तुम्ही हे दोन्ही शब्द वापरू शकता. पण सोपा शब्द छात्र आहे, छात्र हा तो वापरला तर जास्त चांगलं. ठीक आहे. तर हा, दुसऱ्या वाक्यात सुषमा प्रश्न विचारला होता की हा. अवश्य या शब्दासाठी नूनम हा नवीन शब्द शिकवला. नूनम हे नाम आहे की अव्यय? नाम असल्यास लिंग कोणते? नाही, तर नूनम हे अव्यय आहे निश्चितच. आता निश्चित या शब्दाला ना तर विभक्ती आहे, ना तर लिंग आहे, ना तर वचन आहे. ज्याला पण निश्चित, खरोखर, या शब्दाला काही आहे का लिंग? नाही. बरोबर. नाम नाही, लिंग नाही, वचन नाही.
सॉरी, लिंग नाही, वचन नाही आणि विभक्ती नाही. हा, समजलं? अव्यय. व्यय म्हणजे जे कधी बदलत नाही त्याला म्हटलं जातं अव्यय. बरोबर. सर एक विचारू का? हा, कोण बोलतंय? मी ज्योत्स्ना बोलते सर. हा, बोला. सातव्या वाक्याबद्दल बोलतीये मी. सातवं सातवं कुठलं म्हणजे पुढचं. वाक्य सांगा मला. हा, तो म्हणजे संस्कृत मध्ये अनुवाद करायचा बरं का. तो मुलगा त्या बागेत खेळतो काय, हा. असं वाक्य आहे. तर त्याचं आपण हम्म, म्हणजे काल दिलं ताईंनी, किम सह बालकः तस्मिन उद्याने क्रीडती, हम्म, असं केलेलं आहे. हा, हो, हो. तर पण मी काय विचारते, शंका माझी अशी होती की 6व्या पाठामध्ये तत्गृहे गोधूमः असती, ह्याचा आपण मराठीत अनुवाद असं केला की त्याच्या घरी गहू आहेत. हा, तिथं तत्साठी त्याच्या वापरलं. आणि त्याच पाठामध्ये तस्मिन गृहे कंदर्पः न असती, तर तिथं पण त्याच्या घरात कांदा नाही. तर मला असा प्रश्न पडतो की तस्मिन म्हणजे त्याच्या का? कारण एकदा आपण तत्चं पण त्याच्या भाषांतर केलंय आणि तस्मिनचं पण त्याच्या केलंय. आणि त्या नाही, बागेत खेळतो तिथे पण तस्मिन वापरले, तर मग मला असं कळत नाही की तस्मिन नेमकं केव्हा वापरायचं किंवा काय. बरोबर. बरोबर, नाही, अगदी सुंदर प्रश्न आहे हा. तर तत्गृहे हा जो हा शब्द आहे ना, हा जर तुम्ही संस्कृतमध्ये कसं आहे की आता त्या त्या हे कशाचं, त्या हा काय शब्द आहे? त्या हे त्या बागेचं विशेषण आहे. कुठली बाग? बरोबर दिल्लीतली बाग किंवा पुण्यातली बाग नाही. बरोबर, ही ती बाग. बरोबर. हा, ती हा, बाग. हा. हो. हा. तर ती बाग हे त्याचं विशेषण आहे. बरोबर. तर हा. संस्कृतमध्ये असा नियम आहे की हा. विशेषणाची विभक्ती ही त्या त्या नामाप्रमाणे चालते. आता बागेत, तर बाग बाग म्हणजे उद्यान. आता उद्यानात, बरोबर, तर उद्यानात हा. ची काय विभक्ती कुठली होणार? उद्यानात. हा, उद्याने. हो, पण कुठली म्हणजे उद्यान आहे बरोबर, पण त्याची विभक्ती काय? सप्तमी. पण सप्तमी. सप्त सप्तमी. सप्तमी, कारण सप्तमी ती सप्तमी. हा. कारण सप्तमी स्थानदर्शक असेल तर ती सप्तमीच असते. उद्यानी. बरोबर आहे. बरोबर. बरोबर. अधिकरण दर्श. हा. हा. हो हो. आता आता त्या बागेत, हा. आता त्या बागेत म्हणजे काय तर, आता उद्यानम, आता बाग ही स्त्रीलिंग हे, प्लीज म्यूट करा बाकीच्यांनी. हा, तर बाग ही तशी मराठीत ती हे होते, स्त्रीलिंगी होते, पण उद्यान हा शब्द नपुसकलिंगी आहे, म्हणजे तत्. बरोबर. तर बरोबर. तर हं. तर म्हणजे तत् उद्याने हे चुकीचं आहे. त्या तत्ची पण विभक्ती सप्तमीच झाली पाहिजे, कारण तत् हे त्या उद्यानाचं विशेषण आहे. तर तत्ची सप्तमी काय आहे? तस्मिन. बस. बरोबर. ओके. हा. हो हो आता कळलं. त्यामुळे तस्मिन उद्याने, तस्मिन गृहे, असं हं. तस्मिनच बरोबर आहे. मग तुम्ही आता ओ. म्हणाल की मग तद्गृहे हं. कसं आलं? हा, तर हा. हा. त्याचं उत्तर असं की जेव्हा, हा, हा. तत् तत्गृह आहे म्हणजे याची जेव्हा समास होतो ना, तद्गृह हा जेव्हा एकच शब्द होतो त्या घरात, हा. तेव्हा मग ते हा. तद्गृह बरोबर आहे. पण जर आपण तद हा वेगळा शब्द वापरला तर तो हा. तस्मीनच व्हायला पाहिजे. तस्मीन गृह. तद्गृह आहे तसं म्हटलं तर चूक आहे. हा, आम्ही जरी लिहिलं असेल तरी ते चूक आहे. पण मग हा, सर ते वेगळं आहे की नाही? तत्गृहे हा म्हणजे समास नाहीये, म्हणजे काय म्हणते त्याला, संधी बरोबर आहे, नाहीये, बरोबर. सुट्ट सुट्ट वापरलं गेलेलं सुट आहे सुट आहे, तत्गृहे त्यामुळे त्यामुळे त्या तस्मीनच पाहिजे. हं? पण ती मग चूक. ऐका की सर, तिथं तत्गृहेला त्याच्या घरी गहू आहेत हे बरोबर आहे का मग? हो ना. तत्गृहे गोधूम असती, तर इथं नाही, नाही, तत्चा अर्थ नाही, नाही, त्याच्या नाही, नाही, आहे. हा, 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 त्याच्या असेल तर तस्य गृहे पाहिजे. तस्य गृहे. हो की नाही? हा, तेच म्हंटल, मग मला हा, तसंच तद्गृहे वाटायचं नको. सारखं. त्याच्या घरी जर असेल ना तर तस्य गृहे हा. पाहिजे. हा, तस्य गृहे. पण मग हा, संस्कृत तत्गृहे गोधूम असतीचं भाषांतर काय होईल मराठीत मग? नाही, तेच सांगतो मी तुम्हाला की तद्गृहे हा बरोबरच नाहीये. एकतर नाहीये तस्य तिथे गृहे म्हणजे तस्य त्याच्या पाहिजे. घरी, किंवा ओके. नुसतं त्या म्हणजे नुसता, ऐका ना, ऐका,
जर तुम्हाला फक्त हा त्या घरी म्हणायचं असेल तर मग तस्मिन् हा गृहे होईल. तर तस्य गृहे ओके. म्हणजे त्याच्या घरी म्हणायचं असेल तर तस्य तर गृहे. तसं गृहे हा षष्ठी होईल त्याची. हा बरोबर बरोबर आहे. सर हा हा हो कळलं सर. ओके ओके ठीक आहे. ठीक आहे. आणि, आता बघा अगोदर बाकीच्यांचं होऊ दे, आणखीन कुणाला काय विचारायचं असेल तर. काल आमचं थोडंसं चाललं होतं ते त्याच्याविषयी बोलायचं होतं, पण बाकीच्यांना ठीक बोलू द्या सर, मी आहे. सोडते ठीक आहे. आता त्याच्यामध्ये. उन्नती उन्नती आपण जुन्या आधीच्या याच्यावर जाऊया परत त्या नोटपॅड वरती. एक तर तुम्हाला मीट करायला लागेल सगळ्यांना. हा, दिसतंय? हो दिसतंय. तर याचा अगदी सुरुवात तू केली होती की विद्यार्थिनीला हा, संस्कृतमध्ये काय म्हणतात. तर करेक्ट. विद्यार्थिनी हा शब्द संस्कृतच आहे. जसं जसं म्हणजे शिक्षक शिक्षिका, बरोबर. तर हे ना संस्कृतमध्ये असे प्रत्यय असतात पुल्लिंगाचे स्त्रीलिंगी करायचे. जसं आपण मराठीत म्हणतो मुलगा मुलगी, बालक बालिका, नाही का, शिक्षक शिक्षिका, हा, कवी कवयित्री, हा. तर हे सगळे संस्कृतच शब्द आहे. तर विद्यार्थी विद्यार्थिनी हा बरोबर आहे शब्द. हा, पण इथे जेव्हा ते विद्यार्थी प्रतिदिन तेथे खेळतात तेव्हा हा शब्द छात्र हा किंवा विद्यार्थी हा शब्द आपण सगळ्यांना सरमिसळ पद्धतीने वापरलेला असतो. आता विद्यार्थिनी हा शब्द इकारांत स्त्रीलिंगी सारखा, कुठली एखादी मुलींची शाळा असेल आणि त्या शिक्षकाला असं म्हणायचं असेल की त्या विद्यार्थिनी तिथे खेळतात, तर मग त्या विद्यार्थिनी म्हणजे अनेक विद्यार्थिनी असतील तर नदी नद्यौ नद्यः विद्यार्थिन्या असं ते, पण तो वेगळाच शब्द येतो. त्यामुळे त्याचा तुम्ही काळजी नका करू सध्या. पण विद्यार्थी विद्यार्थिनी हा शब्द बरोबर संस्कृतच आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू आपण. तू जर सकाळी फिरलास तर निरोगी होशील. इथं तर यदि त्वम प्रभाते किंवा प्रातःकाले भ्रमणं करिष्यसि तर्हि स्वस्था भविष्यसि. आता ना याच्यात ऍक्च्युअली भ्रमणं करिष्यसि असं तुम्ही म्हणू शकता, पण तुमचा जर अट धातू झालेला आहे का या पाठापर्यंत उन्नती? आता येतोय नाही सर, आता झालेलं. ह्याच पाठात आहे पुढे, आतापर्यंत नाही झालेला. झालाय. अट्ट धातू झालाय. अट जर धातू झाला असेल ना तर भ्रमणं करिष्यस्या शशीच्या ऐवजी अटिष्यसी हा शब्द जास्त योग्य आहे. हा ओके ओके. हा अटिष्यसी. हा, यदि त्वम प्रातःकाले अटिष्यसि तर्हि स्वस्था भविष्यसि. कारण भ्रमणं करिष्यसी जसं आपण फिरतो आणि फिरणे करतो यात काय फरक आहे. मी फिरतो म्हणजे आणि फिरणे करतो, तर हे भ्रमणं करिष्यसी म्हणजे फिरणे करतो असं झालं. हं, किंवा अटनम करिष्यसी असं. हा, तर भ्रमणं करिष्यच्या ऐवजी अटिष्यसी हा शब्द जास्त योग्य आहे. आपण उन्नती हे आपल्या उत्तरांच्या याच्यात पण ते करेक्शन करूया. हं? तर ऍक्च्युली अतिश तेच सांगायचं आहे की आता पुढे त्यांना ते भविष्याचं क्रियापद असणार आहेत अट. ह्याच्या हा आधी ऑफिशियली इंट्रोड्यूस नाही केला होता अट धातू, म्हणून आपण ते भ्रमणार्थम गमिष्यसी केलं होतं. किंवा आता हा ह्याच्या मध्ये अट ते क्रियापद आहेत ना सगळी, त्याच्यात अट अर्च असे आहेत. पण नाही, मग अट्ट आपण बरोबर. आधीच झालाय ताई. पण आधीच अट्ट झालाय. म्हणजे सर भटकणे ना, हो भटकणे होतं ना. हो. मग आपण नाही नाही फिरलास तर आणि आपण तेच भटकणे. करू, कारण अर्च धातू आपण तसाही वापरलेलाच आहे जो पुढे त्यांनी ऍक्च्युली क्रियापदामध्ये आहे, तर आपण बदलू सर ते. हा चल अतिशयसी हे. हा याच्यात हा सॉरी हा, कंटिन्यू सर. हा हा. आता ना दुसरं कोणीतरी विचारलं की कॅन वी यूज भ्रमणार्थम गमिष्यसी, म्हणजे भ्रमणार्थम म्हणजे काय, फिरण्यासाठी जाशील का. आता फिरण्यासाठी जाणे आणि फिरायला जाणे यात फरक आहे ना, नाही हम्म. का. आपल्याला काय म्हणायचंय, मी म्हणजे जर तू सकाळी फिरशील तर तू निरोगी होशील. हा, जर तू सकाळी फिरण्यासाठी जाशील असं म्हणतोय का आपण इथे, नाही. जर तू सकाळी फिरलास किंवा फिरशील
हा, तर फिरशीला योग्य शब्द अटिष्यसी किंवा भ्रमणम करिष्यसी असाच. हा, भ्रमणार्थम करिष्यसी म्हणजे इथे आपण पर्पज देतोय, आणि भ्रमणार्थम गमिष्यसी म्हणजे फिरायला जातो. पण हे अजून तिरपागडं झालं, त्यामुळे हे तेवढं योग्य नाही. हं? ठीक आहे. तर कृष्णावळ्यांनी प्रश्न विचारलाय, या हा, वाक्यात भ्रमण करिष्यसीच्या ऐवजी चलिष्यसी किंवा भ्रमणम गमिष्यसी लिहिले तर चुकीचं ठरेल. नाही, भ्रमणम गमिष्यसी चुकीचंच असेल. हा, कारण भ्रमणम नुसतं गमिष्यसी म्हणजे जातो. आता भ्रमणम गमिष्यसी, भ्रमणम हे द्वितीया झाली. हा, त्यामुळे भ्रमणम असं काही होत नाही. हा, बरोबर. भ्रमणम करिष्यसी होऊ शकेल, भ्रमणम गमिष्यसी होत नाही. कारण गम 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 गच्छती हा अकर्मक धातू आहे. हा, करिष्यसी किंवा करोती हा सकर्मक आहे. आता या भ्रमणम म्हणजे तुम्ही कर्म कर्म लावताय त्याला. अकर्मक धातूला तुम्ही कर्म कसं काय लावू शकणार? त्यामुळे भ्रमणम गमिष्यसी हे इम्पॉसिबल आहे, पूर्णतः चुकीचं आहे. भ्रमणम करिष्यसी ठीक आहे, कारण करिष्यसी हे सकर्मक धातू आहेत. हा, आणि दुसरा प्रश्न तुमचा होता, मला वाटतं की चलिष्यसी किंवा असं काहीतरी होतं ना? काय विचारलं चलिष्य होतं? वापरू हा, शकतो का? चलिष्यसी वापरू शकतो का? नाही. तर आता इथं काय माहितीये का, चल चल हा जो धातू आहे ना, हा म्हणजे फिरणं या अर्थाने नाहीये. आता उदाहरणार्थ मी हालचाल. उदाहरण देतो, चल अचल एक या शब्दाचे. मिनिट हं. ऐका. सर सर या सर, चर धातू हा गुणाजींनी विचारलेला आहे आणि चलिष्यसी हे सुषमा वळेंनी विचारलेलं आहे. हं. ठीक आहे, ठीक आहे, मी सगळ्या सगळ्या दोन्ही याचं हे सांगतो, उत्तर देतो. बरोबर. एक, पहिल्यांदा आपण चल या धातूचा प्रयोग संयुक्तिक आहे का, याचं जरा चर्चा करूया. तर चल हा जो धातू आहे ना, आता उद्या आपण चलन वलन, चलनं म्हणजे काय, मुवमेंट. त्याला इंग्लिशमध्ये आपण मूव म्हणतो ना, मुवमेंट. त्याला, किंवा चल म्हणजे मूव. आता मूव म्हणजे फिरणं का, वॉक का, नाही, नाही का. वॉक मध्ये चल हम्म. आहे, पण चल मध्ये म्हणजे मुवमेंट आहे. पण आपण नुसतं असं म्हणू का, की तू तू हलत जा, हलणं. आणि म्हणजे थोडक्यात चल म्हणजे काय, हलणं. आलं का लक्षात? त्यामुळे रादर हलणं हा, मराठीतला जो हलणे हा शब्द आहे ना, याची उत्पत्ती चल या धातूपासूनच झालेली आहे. तर आपण एखादा अर्थात आपला उद्देश काय कोणाला सांगायचा, की तू फिरशील तर निरोगी राहशील. फिरणं आणि हलणं याच्यात फरक आहे ना. तर त्यामुळे चल हा शब्द सुटेबल नाही त्याच्याकरता. एक, दुसरी गोष्ट, चर. हा, तर आता चर हा शब्द आहे ना, हा सुद्धा बऱ्याचदा हालचालींसाठीच वापरला जातो. आणि बऱ्याचदा, आता कसं आहे, हे जे आपली म्हणजे कृषी व्यवस्था किंवा कृषी प्रधान संस्कृतीमध्ये, ज्याला आपण गायी चरतात वगैरे म्हणतो ना, ग्रेझिंग, त्याच्याकरता सुद्धा चरती हा शब्द वापरला जातो. दोन्हीसाठी चर म्हणजे, पण कधी कधी मागे मागे जाणे, जाणे याकरता चर हा वापरला जातो. जसं आपण म्हणतो अनुचर, सहचर. अनुचर म्हणजे काय, फॉलोअर्स, की जे नेत्याच्या मागे जातात त्यांना आपण अनुचर म्हणतो. सहचर म्हणजे काय, जे बरोबर चालतात त्यांना आपण सहचर म्हणतो. पण इथे चर हा शब्द सुद्धा म्हणजे जाणे किंवा हालचाल, किंवा मी जिथे जाशील तिथे तो पण येईल, तो झाला सहचर. हा, माझ्या मागोमाग जो जातो त्याला म्हणतात, म्हणजे जातात त्याला म्हणतात अनुचर. तर चर हा शब्द पण जाणे या अर्थाने जास्त वापरला जातो. हा, इथे आपण, इथे जो वाक्याचा जो उद्देश आहे, फिरणे किंवा मॉर्निंग वॉक किंवा, तर त्या अर्थाने अटिष्यसी किंवा भ्रमणम करिष्यसी वगैरे. हा, म्हणजे भ्रम म्हणजे म्हणजे भ्रमंती म्हणजे पण फिरणे. हा, हा, तर त्या दृष्टीने भ्रमधातू पाहिजे, किंवा अजून त्यातला त्यात योग्य शब्द हा च काय ज्याला म्हणतो आपण, अटिष्यसी, अट धातूच सगळ्यात जास्त योग्य आहे. तर आपण ठीक आहे. 5 प्रकार बघितले, चल, चर, अट, भ्रम आणि काय, अट. हा, हा, चल, चर वगैरे, तर हे तेवढे सुटेबल नाही आहेत असं.
समजलं सुषमाताई? एक विचारू का सर? विचारेल. कोण विचारतंय बोला. संगीता बोलते. हा, आता भ्रमणम पण म्हणजे फिरणे आणि आटोपण म्हणजे भटकणे. मग भ्रमणसाठी कुठलं वाक्य होईल? असं कसं ठरवायचं की इथं फिरण्यासाठी भ्रमण नाही वापरायचं, आटच वापरायचं? नाही, भ्रमण आणि अट हे दोन्ही धातू खूप सारखे आहेत. हा, हा. हा, मग ज्याला त्याचं आपण एखादं ज्या वाक्य काय होईल इथं जर ज्या आपण आट वापरलं तर? सांगतो. अट म्हणजे फिरणे आणि भ्रम म्हणजे भटकणे. आता तुम्ही नाही, इथं मराठीत पुस्तकात ऐका. आट म्हणजे भटकणे दिले. अच्छा, असं दिलंय का? तर हो, पण फिरणे आटच भटकणे दिले. भटकणे असं दिलेलं आहे, भ्रम म्हणजे हे दिलेलं आहे. पण दोन्हीचा अर्थ जवळपास सारखाच आहे. हा, पण चल आणि चर यांचा अर्थ मात्र खूप वेगळा आहे. हा? मग चलचा दोघीपैकी अर्थ चालतो दिलेला, वॉक टू वॉक लिहिलेला आहे. नाही, कसं आहे माहितीये का, की बऱ्याचदा ते लिहिलं जातं चलो म्हणजे, पण खरा चल हा शब्दाचा आपण आता उदाहरणार्थ चलन वलन, हा, म्हणजे मुवमेंट हा अर्थ चलचा जास्त हे आहे, असं. आता मी आता चालायला जातो म्हटलं तरी मग अटच वापरायचं. नाही, तेच सांगतो मी, चालणे आणि फिरणे यात फरक आहे ना. आता इथे फिरायला आपण, तू जर सकाळी फिरलास, चाललास म्हणतो का आपण? नाही ना. नुसतं तू सकाळी चालशील तर निरोगी राहशील असं मला म्हणायचं असेल तर चलंती ठीक आहे, समजलं. पण तू जर हम्म. सकाळी फिरलास म्हणायचं असेल तर मग चलंती बरोबर. हम्म. आता चर म्हणजे पण जसं मी म्हटलं, जाणे, गमन किंवा मुवमेंट. आता आपल्या मराठीत नाही, संस्कृत शब्द आहे चरण. चरणाला, पायांना आपण चरण का म्हणतो? पाय म्हणजे पाय, पूर्ण पाय नव्हे, लेग नाही, फूट. हा, फूटला चरण का म्हटलं जातं? कारण ज्यांनी चरण्याची म्हणजे जाण्याची क्रिया होते, गमनाची क्रिया होते, म्हणून त्याला चरण. ते जर नसते तर माणूस चालू शकेल का? नाही, म्हणून त्याला चरण म्हटलं. हा, खरं तर फिरणं म्हटलं तर त्याच्यात व्यायामाचा अभाव असतो, चालण्यामध्ये व्यायाम असतो. काय माहिती, म्हणजे तर ते फिरणं शब्द म्हणजे शब्द. तुम्ही असंच टाइमपास करता ना, म्हणजे फिरताय, त्यात काही तुम्ही जेव्हा चालता बराबर तेव्हाच तो व्यायाम होतो. हं. पण तरी तेच मी सांगतो की संस्कृतमध्ये चल जो धातू आहे ना, इट इंडिकेट्स मुवमेंट. ओके. हम्म. वेरॅज अटिष्यसी किंवा भ्रमिष्यसी म्हणजे भरपूर लॉंग वॉक, त्या अर्थाने अटिष्य म्हणजे अट आणि भ्रम हे लॉंग हम्म. हम्म. वॉक, त्या अर्थाने हे दोन धातू आहेत. चल म्हणजे थोडस म्हणजे चलन वलन करणे, अंथरुणावरून खाली उतरणे, खालून वरती जाणे, या खोलीतून त्या खोलीत जाणे, त्याला सुद्धा म्हणजे आपण चलन वलन म्हणतो, नाही का, असं. हम्म. हम्म. म्हणजे मुवमेंट. सर हालचाल सर एक करण्याचे मिनिट. त्याला. हा, सुषमा त्यांना अ, काहीतरी च- विचारायचं, त्याने कधीचा हात नाही नाही, झालं माझं, बोलले मी. सॉरी. बोलल्या. हा, ओके. मला विचारायचंय, चरैवती चरैवती हा हा जो संस्कृत शब्द आहे ना, हो, मग त्याचा अर्थ काय इथे लागू होतो का काही? नाही. चरैवेती म्हणजे पुढे पुढे जात जा, पुढे जात जा, असं थांबू नका, असं. अच्छा. हा, हं. ओके म्हणजे ओके. हा. म्हणजे सर हे काय म्हणते, हे आपल्या भ्रमणम आणि हे अटाणम दोन्ही कोणतं पण एक यूज करू शकतो ना, म्हणजे त्याच्यात हो, कोणतं पण हो, वापरू शकतो. हो, ओके हो. सर, ओके. हं? ओके. पण तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये अट धातूचा उपयोग करणं जास्त अपेक्षित आहे, कारण तो म्हणजे पाठ्यक्रमात आहे. भ्रम धातू तुमचा आलेला नाही अजून अभ्यासक्रमात. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने किंवा अभ्यासक्रमाच्या दृष्टीने अपेक्षित आहे तुम्ही अट धातूवर जास्त मास्टरी करा, असं. म्हणजे भ्रमणम न लिहिता अटणम करिष्यसी असे लिहायचं. नाही, अटिष्यसी. अतिशयसी. हा. हा, ठीक आहे. पुढचं आता पुढे जाऊया आपण आता तिसऱ्या हं. प्रश्नावर ना. हा,
कोणी विचारलं की तळ्यात कमळे असतात, तडागे कमलानी संती. हा, तर कमलाच्या ऐवजी पद्म, काय, सरोज चालेल, सरोज 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 चालेल, पद्मचा पंकज पण आहे पद्मानी, ना. पंकज, अंबुज, सगळंच चालेल. हा, पद्मपुष्पाणी चालेल का असं विचारलं होतं सुषमा यांनी. नाही, पद्मपुष्पाणी नाही, कमलपुष्पे असतात असं म्हटलं तर मग पद्मपुष्पाणी म्हणा, पण नुसतं कमळ आहे तर मग तुम्ही पद्मानीच म्हणा ना, नाही तो पद्मानी. इंग्लिश मध्ये तरी कमळाची फुले म्हटले, लोटस फ्लॉवर. ऍक्च्युअली काय माहितीये का सुषमाताई, हा की आता ना आम्ही ज्या स्लाइड्स तयार केल्या आहेत ना, काय झालं, हा माझ्या ही आता तुमची चौथी पाचवी बॅच आहे, तर माझ्या हा ना पहिल्या दोन बॅचेस मध्ये ना खूप सरमिसळ होती. काही लोकांना, काही लोक मराठी होते, काही लोकांना मराठी समजायचं आणि हिंदी समजायचं, काही लोक, दोघा तिघा लोकांना इंग्लिशच समजायचं, बाकी नाही समजायचं. मग मी म्हटलं तर फार सगळ्यांना कसं शिकवणार. मग मी काय केलं, भारतीय विद्याभवनची तिन्ही भाषांमधली पुस्तकं आहेत ना, हो. त्यांची वाक्य एकत्र केली. हा, हम्म पण नंतर मग आमच्या लक्षात आलं की तो त्यांच्यामध्येच इनहेरंट फरक आहे, त्याला आम्ही काही करू नाही हम्म शकत. समजलं ना. हा म्हणजे म्हणजे आपल्या प्रारंभाची हिंदी आवृत्ती, मराठी आवृत्ती आणि इंग्लिश आवृत्ती, तर खरं तर त्यातले जे मराठी, हिंदी आणि इंग्लिश ही जी वाक्य आहे, ही एक्झॅक्ट आयडेंटिकल पाहिजे, फक्त भाषा बदल पाहिजे. बरोबर. हम्म हम्म हा, म्हणजे त्यांनी रोज फ्लॉवर्स न म्हणता, रोज नाही किंवा लोटस फ्लॉवर्स न लोटस. म्हणता लोटसच म्हणायला पाहिजे. पण त्यांनी आता हम्म नाही म्हटलं, त्याला आम्ही काही नाही करू शकत. आम्ही मग काय केलं, त्या पुस्तकातली ती सगळी आम्ही म्हणजे डिजिटल करून ती जशीच्या तशी इकडे टाकली. पण त्या आता त्यातल्यात काही ज्या अनॉमलीज आहेत त्यांनी काही दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. ओके. आणि म्हणून मी तुम्हाला ना नेहमी सांगतो की म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने अर्थात, की जेव्हा जेव्हा मी ट्रान्सलेशन किंवा हे सगळं केलेलं आहे ना, तर तेव्हा मी हिंदी भाषा हे मूळ सूत्र धरून आम्ही त्याचं पुढे गेलेलो आहे. म्हणजे मराठी आणि इंग्लिश जे आहे, दॅट इज मोर ऑफ अ रेफरन्स असं. पण ओके, आता चलो. आता हा जो अभ्यास आहे याच्यात मराठी आणि इंग्लिश वाक्यच आहेत, हिंदी वाक्यच नाहीयेत. ओके, ठीक आहे, मग आपण सध्या मराठीच पकडूया, इंग्लिश तर नाहीच. अच्छा, कारण इंग्लिशमध्ये बऱ्याच ठिकाणी फरक आलाय. इंग्लिशमध्ये खूप फरक आलाय, आम्हालाही माहिती आहे. हो, पण मग नंतर, म्हणून मग आता पुढच्या परीक्षांमध्ये ना मी मग इंग्लिश काढूनच टाकलं आणि मग हिंदी आणि मराठीच ठेवत गेलो. आणि मग नंतर हम्म. नंतर तर आम्ही फक्त हिंदीच ठेवली, कारण ते म्हणजे मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि भलताच प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करावा लागतो असं. हा आणि मी जे लिहिलं होतं ते मराठीमध्ये आपल्याकडे अनुस्वार एवढे नसतात ना, म्हणजे हो, तुम्ही ते एक विशिष्ट, कसं. नाही, एखादं स्पेसिफिक उदाहरण द्या ना, मग मी सांगेन. मी भरपूर पाठवलेत. मी पहिल्या, तिसऱ्या आणि 15व्या वाक्यात ही वर अनुस्वार आहे, 6व्या वाक्यात ते वर अनुस्वार आहे, 8, 14 आणि 19 वाक्यात तू वर अनुस्वार आहे, 10व्या वाक्यात नाही तळ्यात नाही वर अनुस्वार. नाही नाही नाही, ऐका, हा हा, ओके ओके ओके. तर सुषमाताई, त्याचं असं आहे की ही जी पुस्तकं आहेत ना, ती साधारण हा 1950-55च्या दरम्यान लिहिली गेली आहेत. ओके. हा तर तेव्हाची जी मराठी होती ना, तर हा त्यात आपण असे अनुस्वार बरेच असायचे पूर्वीच्या जुन्या मराठीत, तुम्हालाही माहिती हा असेल. हा, हा म्हणजे मी तरी जेव्हा शिकलो ना, तेव्हा हा म्हणजे माझं म्हणजे मला वाटतं मी दुसरी तिसरीत असताना म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाने संस्कृत नाही, मराठी शुद्ध लेखनाचे नवीन नियम काढले शासनाने. आणि त्यात हे हा सगळे, ज्या अनुस्वाराचा स्पष्ट नकारांत किंवा मकारांत उच्चार होत नाही, ते सगळे अनुस्वार सांगितलं की शुद्ध लेखनाच्या दृष्टीने आवश्यक नाही आणि ते चुकीचे आहेत, असा नियम काढला. हम्म ओके. मग हम्म त्याच्यानंतर जी छापलेली किंवा प्रकाशित झालेली जी पुस्तकं आहेत ना, हा अर्थात हळूहळू, ते एकादमात नाही झालं सगळं, पण हळूहळू मग ती अनुस्वार त्यातनं गळत गेले. तर आताच्या हा पुस्तकांमध्ये आता तळ्यात, आता ऍक्च्युली तेव्हा कसं, तळ्यात तळ्यात म्हणजे कसं, थोडस किंचित यात हे अनुनासिक होतं ना, म्हणून तो हो अनुस्वार दिला हम्म असतो. हा, तू,
तू म्हणजे थोडस ते अनुनासिक. तर म्हणून ते असं इंडिकेट करण्यासाठी बऱ्याचदा असं तूवर अनुस्वार म्हणजे तुम नाही तर तू असं म्हणजे किंचित अनुनासिक बोलणं ते त्यांनी ध्वनित व्हायचं असं. तयामत नाही म्हणजे असं नाही व्हायचं. माझा प्रश्न असा की आम्हाला जर संस्कृतचा मराठी अनुवाद लिहायला लागला तर आम्ही तो अनुस्वार देणं अपेक्षित आहे का? अजि अजिबात नाही, अजिबात नाही. तर तुम्हाला जे ओके. अनुस्वार दिसतायत ना ते मूळ हा मराठीत दिसतायत. ओके, म्हणजे हा संस्कृतचे जे वाक्य म्हणजे उत्तरांमध्ये ते अनुस्वार तुम्हाला नाही दिसणार. ते हा अनुस्वार कुठे आहेत की जी आम्ही मराठी पुस्तकं जशीच्या तशी त्याची जी कॉपी केली ना आम्ही, हो तर त्यामध्ये ते अनुस्वार दिसत असतील. आपली जी उत्तरं आहेत हा, हा उत्तरांमध्ये असे अनावश्यक अनुस्वार नाही आहेत कुठलेच, अनलेस देर बर इज अ टायपो. असं. बर सर मी एक पण विचारू का? हा तळयांत कमळे असतात म्हणजे तळयांत म्हणजे हा तळयांत म्हणजे इकडे बहुवचन आहे ना, म्हणून इकडे तडागे आलाय ना. नुसतं तळ्यात असला विदाऊट नाही अनुस्वार नाही म्हणजे ते नुसतं नाही एकच वाचून झालं नाही असतं ना. नाही 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 नाही. ऐका ऐका, तळ्यात कमळे हा असतात. आता ते तळ्यात कमळे असतात हा जो तळ्यातला जो अनुस्वार आहे ना तो बहुवचनी नाहीये. बहुवचनी असतं तळ्यांमध्ये कमळे असतात असं म्हटलं असतं. हा जो अनुस्वार आहे ना, हा जो मी सांगितलं ना असं. तळ्यात कमळे असतात म्हणजे हा इट हा डज नॉट इंडिकेट प्लुरल. हा प्लुरल नाहीये तो. हा? तो नुसता ओके ओके. हा असं. तर अच्छा तो एक आणि होतं अजून. आणि आणि बाय द वे तडागे हा शब्द एकवचनीच आहे, बहुवचन नाहीये. बहुवचन असेल तर ओके ओके हा तडागे हा. शू झालं असतं. असं. ओके ओके सर ओके. हा हा सगळं ठीक आहे. हा आता पुढचा प्रश्न बघूया आपण की जर तेथे विद्यार्थी असतील तर मी त्यांच्यासह खेळेन. तर इन्स्टेड ऑफ तेन सह तैही सह. तर बरोबर आहे, विद्यार्थी असतील तर विद्यार्थी असेल आहे, असेल नाही म्हटलेलं, असतील म्हटलेलं आहे. हा त्यामुळे ते विद्यार्थी जसं मराठीमध्ये एकही म्हणजे एकवचन पण विद्यार्थीच होतं आणि बहुवचन पण विद्यार्थीच होतं मराठीत. बरोबर. त्यामुळे इथे विद्यार्थी असतील ज्या अर्थी म्हटलेलं आहे त्या अर्थी छात्राः संतीच पाहिजे. हा आणि तेन सहच्या ऐवजी ते तैही सहज पाहिजे. हे बरोबर अगदी तेन सह तेनही अं? तेनही होतं ना, तेनही होईल ना का? तैही. नाही तैही ना, तैही तेनही नाही होत पल्लवी ताई. अच्छा ते हा हा तेन सर तेशाम एक नाही विचारू होणार. का? नाही नाही नाही. तेशाम आणि कशा क्रीडिश आणि हा खेडिश्यामी म्हणजे क्रीडिश्यामी पाहिजे ना. नाही अहम नाही नाही आणि अहम नाही नाही अहम तेन सह क्रीडिष्यामी पाहिजे. क्रीडिष्यंती हा चुकीचं आहे अगदी. नको कारण हा ते चुकीचं कारण इथं कर्ता अहम आहे. कर्ता हा अहम आहे. करता अहम आहे. त्यामुळे क्रियापद हे कर्त्यानुसार चालेल. त्यामुळे हा क्रीडिश्यामी पाहिजे. हा मग तेन ते सहच्या वरती ऐवजी पण दुरुस्त. हा तैही सह क्रीडिष्यामी असं पाहिजे. हा हा ठीक. ओके. हा अहम तेन सह ते क्रीडिष्यामी नाही. तै हा हा नाही करता येईल तैही तैही सह क्रीडिष्यामी पाहिजे असं. हा क्रीडिश्यामी बरोबर. हा. हा हा ठीक आहे. पण बरं तुम्ही अगदी मला आनंद होतोय की तुम्ही अगदी कीस पाडून त्याचं हे करताय की त्यांनी अशा ज्या आमच्या क्षुल्लक चुका झाल्या असतील त्या पण लक्षात येत आहेत. बरोबर. हं? ठीक आहे. तर त्याच्यामध्ये हा देशांसह नाही होत कसं? नाही नाही नाही. देशां सह नाही ना. एक लक्षात घ्या, सह सार्धम साकम हा याला नेहमी तृतीयेची अपेक्षा असते त्यामुळे तृतीयाच लागेल. हा ते मराठीत त्यांच्यासह. पण तुम्हाला माहिती आहे का पूर्वी हम्म, जे जुन्या काळचं मराठी होतं ना त्यासह किंवा हम्म, त्यासह म्हणायचे. त्यांच्या हे हम्म, जरा स्लँग लँग्वेज आहे ही मराठीतली. हम्म, हम्म, हम्म. ओके. ओके तर ओके. त्यांच्या चाचीचे हा जो शब्द आहे ना हा संबंध दाखवतो. बरोबर. येस. इथे इथे चाचीच्याची गरजच नाही आपल्याला असं. ओके. हा हा. ठीक आहे. आपण पुढचं बघूया. घोडे जलद पळतात. अश्वहा वेग आता इथे अश्वाहा वेगेन धावंती. तर तुम्ही कोणीतरी प्रश्न विचारलाय की वेगेन का आणि वेगम का नाही. हा किंवा शीघ्रम का स नाही? शीघ्रम का नाही. तर कसं आहे माहिती आहे का की इथं
अश्वाहा शीघ्रम धावती म्हणजे कसं, की मी टाळी वाजवली की घोडे घोडे पळायला लागतील. हा, जेव्हा मी जर म्हटलं ना सत्वरम, लगेच धावते. शीघ्रम किंवा हम्म, सत्वरमचा अर्थ होतो लगेच, क्विकली. हम्म, पण क्विकली आणि विथ स्पीड. आता इथे आपण इंग्लिशमध्ये पण विथ स्पीड म्हणतो ना आपण. ट्रेन इज गोइंग विथ हम्म, व्हेरी गुड स्पीड. तर विथ विथ म्हणजे सह, बरोबर. तर म्हणून वेगेन तृतीया. म्हणजे वेगेनं हा का आलेला आहे? कारण हा वेग हा असतो, हा निघाल्यापासून पोचेपर्यंत तो वेग त्याच्या बरोबरच असतो, सह असतो. बरोबर आहे. हम्म, म्हणून तो वेगेनं झालेला आहे. शीघ्रम किंवा सत्वरम कधी म्हणता येईल? की तो मुलगा हाक मारल्यावर लगेच धावत आला, लगेच धावत आला. हा, लगेच धावत आला म्हणजे त्याचे स्पीड नाही इंडिकेट करत आपण. हा, हम्म, सत्वरम आगत हा, सत्वरम हा म्हणजे सत्वरम म्हणजे काय, तो लगेच आला. हा, ह- हळू सावकाशपणे नाही, म्हणजे स्पीड नाही इंडिकेट करेल, त्याचा आपण प्रॉम्प्टनेस इंडिकेट करतो सत्वरम आणि शीघ्रम मध्ये. वेगळ्याच त्याची जर स्पीड मला जर सांगायची असेल, गती, तर मी वेगेनच म्हणायला पाहिजे मला. बरोबर आहे ना. त्यामुळे हो हो, सत्वरम कळलं. आणि शीघ्रम हा गती त्यात दाखवत फरक नाही. आहे. हम्म. गतीदर्शक शब्द हा वेग आहे. हा, तो तत्परता दर्शक शब्द जो आहे तो सत्वरम आणि शीघ्रम आहे. समजलं? करेक्ट. हो. हा. हा. आता पुढचं, हा, सातवा प्रश्न. तू सकाळी देवांची पूजा करणार नाहीस का? तर देवांची असेल ना, तर हा, आता पहिल्यांदा एक सांगतो की देव हे बहुवचन आहे की एकवचन की बहुवचन. तर मराठीतल्या म्हणजे देवांची जर असेल तर ते बहुवचनच घ्यायला पाहिजे, कारण देवांची. हा, मग आता किम त्वम प्रातःकाले, देवमच्या ऐवजी देवान पाहिजे. राम हा रामम रामौ रामान, तसं देवम देवौ देवान. त्यामुळे ही देवम नको, देवान पाहिजे. अर्चिष्यसी. सर तिथं सर एक मिनिट, देवांची वर वावरानुसार नव्हता सर. तू सकाळी देवाची पूजा करणार नाहीस काय, असं मग वाक्य होतं. ओके, मग देवाची असेल तर देवम बरोबर. हा, मग काल ताईंनी देवम देवम न अर्चिष्यसी असं सांगितलं होतं, ते पुस्तकात, ठीक होतं. मराठी पुस्तकात वारंवार अनुस्वार नाही आहे का? नाहीये, आहे नाहीये. आहे आहे आहे. आहे आहे ताई, पीडीएफ आहे आहे. आहे, पीडीएफ मध्ये अनुस्वार नाही. आहे त्यावरती, देवांजी येते. हे काय हे हो का? असं? अच्छा अच्छा, ओके ओके, सॉरी. मग पण मी नाही, पण आता देवाचीच आता म्हणले. आता जसं यांनी म्हटलं तसं, विल यू नॉट वर्शिप. आता इंग्लिश बघायला गेलं तर गॉड. हा, इंग्लिशमध्ये गॉड्स नसतातच, गॉडच असतो, बरोबर. त्यामुळे इंग्लिश मधलं जर कोणी करायला जाईल तर मग देवमच होईल. पण मग आपल्याला आता देवांची म्हटल्यावर काय होईल म्हणे? किम त्वम देवान, देवान. द्वितीया बहुवचन होईल. आता आता दुसरा प्रश्न, की देवांची मग चाचीचे, चाचीचे का नाही लागणार? देवस्य किंवा देवानाम का नाही होणार? हा, याचं कारण असं की मराठीत आपण see, देव, तू सकाळी देवांना पूजणार नाहीस काय? आता असं जर मी म्हटलं, पूजा करणे, हे दोन शब्द झाले, पण ही एकच कृती आपण पूजणे या क्रियापदाने दर्शवू शकतो ना. अर्चणे, पूजणे, बरोबर. तर संस्कृत ही जी भाषा आहे ना, तर ही जसं आपण म्हटलो की सशक्त किंवा समर्थ भाषा आहे. समर्थ भाषेचं एक वैशिष्ट्य असतं की कमीत कमी शब्दांमध्ये आणि अक्षरांमध्ये आणि उच्चारांमध्ये ती जास्तीत जास्त भाव व्यक्त करते. जसं मराठी पूजा करणे, तर अगदी पूर्वीचे जे संस्कृत मराठी पुस्तक असायचे ना, अरे तू सोमवारी शिवपूजीला नाहीस का? तुम्ही लग्नात हरताळका पूजताना पूजताना असं म्हणतात. पण हल्लीच्या नवीन युगात ते पूजताना पण पूजा करताना असं केलं, म्हणजे ऍक्च्युली आपण त्या भाषेला थोडं खाली आणलंय. हा, सोपं केलंय पण खाली आणलंय. हा, तर संस्कृतमध्ये अगदी जे बालबोध संस्कृत बोलतील ना, ते म्हणतील की किम त्वम प्रातःकाले देवस्य पूजां न करिष्यसी. हे अगदी चुकीचं नाहीये. त्या पण
म्हणजे बालबोध लेवलला ते ठीक आहे.